औरंगाबादच्या चिखलठाणा एमआयडीसी भागात मेणबत्तीच्या गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीत 3 कोटींचं नुकसान झालंय। अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात। या ठिकाणी गोडाऊनमध्ये काही केमिकल असल्याची माहिती मिळतेय, त्यामुळे छोट्या स्फोटांचेही आवाज येत आहेत। या भीषण आगीचे लोळ तब्बल 3 किलोमीटरवरूनही दिसतात। अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करतायत, मात्र आग खूपच भीषण असल्यानं आग विझवण्यास बराच वेळ लागेल अशी शक्यता अग्निशमन दलाच्या जवानांनी व्यक्त केली आहे। सुदैवाने ह्या कंपनीच्या बाजूला दुसरी कुठलीही कंपनी नाहीये, त्यामुळे आग पसरण्याचा धोका नाहीये आणि जीवितहानी सुद्धा झाली नसल्याची माहिती मिळतेय। आणि आपण ह्याच संदर्भात अधिक चर्चा करूया, माहिती घेऊया आमचे औरंगाबादचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून। विशाल, आपण पाहतोय की मेणबत्तीच्या कारखान्याला आग लागलेली आणि तब्बल 3 कोटींचं नुकसान झालेलं आहे। मधुरा, या ठिकाणी मेणबत्ती बनवल्या जायची आणि त्याच ठिकाणी त्याचं गोडाऊन सुद्धा होतं। मेणबत्ती बनवताना एका मशीनमध्ये थोडासा स्फोट झाला आणि या स्फोटाचं रूपांतर इतक्या भीषण आगीत झालं। आपण पाहू शकतो व्हिज्युअल्स मध्ये की हा पूर्ण जवळपास 3 ते 4 हजार स्क्वेअर फूट मध्ये पसरलेला कारखाना या आगीच्या लोळात अक्षरशः भस्मसात झालाय, जळून खाक झालाय। सुदैवाने एक गोष्ट चांगली म्हणावी लागेल की जेव्हा थोडी छोटी आग लागली त्याच तिथे काम करणारे जे 10-12 कर्मचारी होते ते तिथनं बाहेर पडले, त्यामुळे सध्या तरी कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाल्याची माहिती मिळत नाहीये। मात्र या दृश्यांद्वारे ही आग किती मोठी होती आणि दुर्दैवाने जर कोणी आतमध्ये फसलं असतं तर काय झालं असतं याचा विचारही न केलेला बरा, अशीच परिस्थिती म्हणावी लागेल। आग इतकी भीषण आहे की अग्निशमन दलाच्या 10 गाड्या ती आग विझवण्याचा प्रयत्न करतायत, मात्र अजूनही आग आटोक्यात आली नाहीये। नक्कीच विशाल, मात्र एवढा वेळ कधी ही आग लागली आणि कधीपासून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या तिथे रवाना झालेल्या आहेत? एक गोष्ट महत्त्वाची म्हणावी लागेल, 4:30 वाजताच्या दरम्यान ही आग लागली, मात्र तब्बल दीड तास अग्निशमन दलाची एकही गाडी तिथं पोहोचलेली नव्हती। गावकऱ्यांनी व परिसरातील नागरिकांनी वारंवार अग्निशमन दलाला फोन केलेत, मात्र गाडी तिथे पोहोचली नाही। 1.5 तासांनी गाडी पोहोचल्यानंतर आग विझवण्याचा प्रयत्न सुरू झाला। एक गोष्ट तर चांगली म्हणावी लागेल की आजूबाजूला कुठलीही कंपनी नव्हती किंवा कुठलाही रहिवासी भाग नव्हता, त्यामुळे आग पसरण्याचा धोका तिथं नव्हता, म्हणूनच एक मोठी जीवितहानी टळली असं आपल्याला म्हणावं लागेल। कदाचित आज अग्निशमन दलाच्या या दुर्लक्षामुळे मोठी हानी झाली असते। नक्कीच धन्यवाद विशाल या संपूर्ण माहितीबद्दल। औरंगाबादच्या चिखलठाणा एमआयडीसी भागात मेणबत्तीच्या गोडाऊनला भीषण आग लागली आणि 3 कोटींचं नुकसान झाले, मात्र कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। झी 24 तास एक पाऊल पुढे।